बुकमध्ये आपण सराव संच 27 बघितला होता। आता आपण सराव संच 28 बघणार आहोत। त्याआधी आपण एक नियम बघूया। जर a ही शून्येतर संख्या परिमेय संख्या असेल, m व n हे धनपूर्णांक आणि m हा n पेक्षा मोठा असेल, तर नियम काय होईल? a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m घात वजा n। म्हणजेच काय, m आणि n हे जर काय असतील, दोन घात असतील आणि a हा पाया समान असेल, तर काय होईल? त्या घातांकाची वजाबाकी होईल। दुसरा नियम काय आहे? a चा शून्य वा घात बरोबर 1। a चा -m वा घात जर असेल तर काय येईल? 1 a चा धन m वा घात। म्हणजेच काय, जर a चा -m असं जर ऋण संख्या आली असेल, तर ऋण घात आला असेल, तो ऋण घात काढून टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे 1 a चा m वा घात घ्यावा लागेल, कारण a च्या खाली काही नसतं, म्हणजे इथं काय असतं? 1 असतं। तर हे काय होईल? याचा रेसिप्रोकल म्हणजेच काय, व्यस्त होतो। आणि 1/m आल्याच्या नंतर हा जो मायनस आहे तो काय होतो? प्लस होतो। म्हणजे ऋणाचं काय होऊन जाते? धन होऊन जाते। तेच जर बघा a/m म्हणजे अशा दोन संख्या असतील a/b, तर a/b चा -m वा घात असेल, तर त्याचं जर आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजे धन घातामध्ये रूपांतर करायचं असेल, तर काय होईल? a हा खाली जाईल, b वर येईल, b/a चा m वा घात। या 4 नियमांचा वापर करून आपल्याला ही सराव संच सोडवायचा आहे। तर चला आपण सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, सोपे रूप द्या। सोपे रूप द्या मध्ये बघा, पहिला प्रश्न काय आहे? a चा 6वा घात भागिले a चा 4था घात। तर इथं आपल्याला कोणता नियम वापरावा लागेल? a चा m वा घात भागिले a चा n वा घात बरोबर a चा m वजा n वा घात। म्हणजेच काय, इथं 6 आणि 4 ची काय होईल? वजाबाकी होईल। आणि हे a हा पाया काय आहे? समान आहे। तर पहिल्यांदा आपण हा a हा पाया लिहून घेऊया आणि इथं काय करणार आपण? 6 आणि 4 ची वजाबाकी करणार। 6 मधून 4 गेले, किती उरले? 2। तर a चा दुसरा घात हे आपलं काय? आपण दुसरे गणित बघूया। इथे काय आहे? m चा 5वा घात भागिले m चा 8वा घात। तर इथं काय आहे? इथं काय घेणार आपण? 5 आणि 8 या घातांची काय करणार आपण? वजाबाकी। तर m चा 5वा घात वजा 8वा घात। तर 5 मधून 8 जर गेले, तर इथं लहान संख्या आहे, लहान संख्येमधून जर मोठी संख्या आपण वजा केली, तर उत्तर काय येणार? या दोन्हीची वजाबाकी होणार आणि चिन्ह मोठ्या संख्येचे लागणार। इथं मोठी संख्या काय आहे? 8 आहे, तर इथं काय लागणार? चिन्ह मायनसचं लागणार। मग इथं काय येणार उत्तर? m चा -3रा घात। आता आपण तिसरं गणित बघूया। इथं काय आहे? दोन घातांकित संख्या p चा 3रा घात आणि p चा 13वा घात। तर काय होणार? जो पाया आहे p समान पाया आहे तो लिहून घ्यायचा आणि इथे जो दोन घातांक दिलेले आहेत त्यांची काय होणार? वजाबाकी। 3 वजा 13। जर 3 मधून 13 गेले, ही असं होतं का? नाही। तर इथं काय लागेल? मग ऋण येईल। मग 13 मधून जर 3 गेले तर किती उरतात? 10। आणि याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे? 13, तर वजा चिन्ह लागणार। मग आपलं येणारं उत्तर काय असेल? p चा वजा 10वा घात। आता चौथं गणित बघूया। चौथ्या गणितामध्ये आपल्याला काय दिले? x चा 10वा घात भागिले x चा 10वा घात। मग इथं काय होईल? जो पाया x आहे समान तो लिहून घ्यायचा आणि या दोन घातांकाची काय होईल? वजाबाकी। 10 वजा 10। मग इथं काय येईल? x चा 10 मधून 10 गेले 0। आपल्याला एक नियम माहिती आहे की जर कोणत्या पण संख्येचा जर 0वा घात आला, तर त्याचं उत्तर काय असतं? 1। काय आहे नियम? नियम लिहायचा इथं। a चा 0वा घात बरोबर 1। चल, आता आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया। याच्यामध्ये आहे किंमत काढा। तर इथं किंमत काढा मध्ये काय दिले? -7 चा 12वा घात भागिले -7 चा 12वा घात। -7 चा 12वा घात आणि -7 चा 12वा घात या संख्या कशा आहेत? सारख्या आहेत। तर इथं काय होईल बघा, समान जो पाया आहे तो पाया लिहून घ्यायचा आणि 12 मधून काय करायचं? 12 वजा करायचे, कारण नियम आपण बघितलाय
काय आहे आपला नियम की एचा यमवा घात भागिले एचा एनवा घात असं जर आलं तर त्यांची काय होते वजाबाकी, म्हणून आपण 12 आणि 12ची काय केली इथे वजाबाकी केली. आता काय लिहायचं -7. 12मधून जर 12 गेले तर काय येतील इथं 0. आणि आपल्याला नियम माहीत आहे कोणत्याही संख्येचा जर काय आला 0वा घात आला त्याचं उत्तर काय लिहायचंय 1. आणि नियम काय आहे एचा 0वा घात बरोबर 1. आता आपण दुसरं गणित बघूया. इथे काय आहे 2 घातांकीत संख्या आहेत 7चा 5वा घात भागिले 7चा 3रा घात. तर इथं काय होईल जो पाया 7 आहे तो जशाला तसा लिहायचा आणि याच्या घातामध्ये 5 वजा 3 लिहून घ्यायचं म्हणजे यम वजा यन. 5 मधून जर 3 गेले तर किती उरणार 2. मग काय येणार इथे 2 जर उरले तर 7चा काय येणार इथे 2रा घात. हे आपलं काय येईल इथे उत्तर येईल 7चा 2रा घात. आणि 7चा 2रा घात काय असतो 7 7 49 असं पण आपण लिहू शकतो 7 7 49 किंवा 7चा 2रा घात असं इथपर्यंत पण आपण लिहिलं तरी चालतं. आता समोर बघा समोरचं काय आहे गणित तिसरं 4/5चा 3रा घात भागिले 4/5चा 2रा घात. म्हणजे इथं आपला काय आहे बेस काय आहे पाया काय आहे 4/5. मग जो पाया आहे तो लिहून घ्यायचा 4/5 आणि आपला नियम काय सांगतो यम वजा यन म्हणजे 3 वजा 2. 3 मधून जर 2 गेले तर उत्तर काय येणार 1. मग इथं कसं लिहिणार आपण 4/5चा पहिला घात. 4/5चा पहिला घात म्हणजेच काय ती संख्या काय लिहायची जशास तशी. बघा पहिला घात म्हणजे काय असतो ती संख्या लिहायची असते जशास तशी. आता पुढचं गणित बघूया 4चा 4था घात भागिले 4चा 5वा घात. इथे पण काय होईल पाया काय आहे 4. मग पाया लिहून घ्या घातांकाची काय होणार इथे वजाबाकी होणार. 7 मधून जर 5 गेले तर किती उरणार 7 मधून 5 गेल्याच्या नंतर 2 उरणार. मग इथं काय लिहिणार आपण 4चा 2रा घात. 4चा 2रा घात काय होणार 4 चोक 16. तर अशा प्रकारे आपण सराव संच 28 कंप्लीट केलेला आहे. जर तुम्हाला असेच माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.